मानवी चेहऱ्यांच्या छटा आपल्या कुंचल्यानं रेखाटून बार्शीच्या महेश मस्केनं कला क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण केली आहे। एका डोळ्याने अपंग असून चांगले चित्र काढतो। घरची परिस्थिती गरिबीची आहे। ग्रामीण भागातील तरुण मुलगा आहे। त्याच्या भावाने सहकार्य केलं। त्याची आई गुरु असल्याचं महेश मस्के यांनी सांगितलं। डोक्यात विचार आला की आपण पण याच्यामध्ये चित्र काढू शकतो। तो जो गाळ साचलेला असायचा तळ्याच्या काठी त्याच्यावरती मी वेगवेगळे पक्ष्यांचे, फुलांचे, फळांचे वेगवेगळे चित्र काढायचो। म्हणजे त्यावेळेस असं काही परफेक्ट जमत नसायचे, पण त्यावेळेस वडील मला 2-3 चित्र सारखे नेहमी काढून दाखवायचे चिखलामध्ये। ते त्याच्यामध्ये हरिण वगैरे असायचं, ससे असायचे। मग ते एक असं वाटायचं की आपण पण असं करू शकतो। आणि ते ड्रॉइंग केल्यानंतर एक स्वतःला खूप आनंद व्हायचा। बऱ्याच जणांनी विचारलं की आई वडिलांचं कधी ड्रॉइंग केलं का? म्हणजे मी बऱ्याच वेळेस करायला घेतलं, पण एक म्हणजे घरचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जी काही मी पेंटिंग सगळ्या हे जे काही माझ्या पेंटिंग आहेत सगळ्या पेंटिंग करतो, ती पेंटिंग करत असताना म्हणजे आई पण तशी माझी गुरुच आहे। माझं लहानपणापासून चित्र वगैरे काढताना हे चुकलंय ते चुकलंय म्हणजे तिच्या पद्धतीनं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करायची। म्हणजे तिचं शिक्षण झालेलं नसताना स्वतः चित्रकलेचं काहीतरी होबळजवळ ज्ञान मला ती शिकवायची। म्हणजे चित्रकलेची माझी ती आयुष्यातील पहिली गुरु आहे। अनेक संकटांना सामना करीत त्याची वाट चालू आहे। अनेकांचे पेंटिंग करून त्यांनी भेट दिली। नाना पाटेकर, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, दिलीप सोपल, नरेंद्र मोदी, सिंधुबाई सपकाळ, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे, संभाजीराजे भोसले अशा अनेक नेत्यांचे अभिनेत्यांचे चित्र काढून त्यांनी भेट दिली। शिकवायचं, द्या पैसे द्यायचं, आज नाही उद्या मग म्हणायचं 4 दिवस अगोदर आम्हाला सांगितलं आमच्या पैसे कुठलं पैसे येणार आहे। असं शिकला। अजून 1 वर्ष राहिले ते शिकायचे। जरा थोड्या अडचणी बार्शीला 1-2 वर्ष आणि वाराला 1-2 वर्ष शिकला। शाळेत घरची परिस्थिती नाजूक होती, आई वडिलांची काय शिकवण्याची कॅपॅसिटी नव्हती आम्हाला, पण मी शिकलो। मी शिकत शिकला ते चित्र काढत होता। चित्र काढत असताना काही मला वाटत नव्हतं करिअर आहे, पण वाटायचं पुढं जाऊन काय करेल। मग मी शिकलो आणि थोडं कंपनीत वगैरे गेलो, त्याला थोडंफार पैसे घरनं काय करून तिकडून माझं भागवत त्याला द्यायचं। मग आता जरा थोडं मोठ्या मुद्द्यावर जाईल असं वाटतंय, पण काय लोक म्हणतात की चित्र काढतो काय असं तसं स्केचिंगमध्ये काय राहणार आहे काय, पण वाटतंय की नंतर पुढं काय तर होत असतंय काय तर केलं तरी, म्हणून चालू आहे आता।